नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 15 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 15 जुलै रोजी साजरा होणारा जागतिक युवा कौशल्य दिन कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, UN जनरल असेंब्लीने. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन आहे आणि याची जी स्थापना आहे ती संयुक्त राष्ट्र महासभेने केली होती आणि पहिल्यांदा 2015 साली तो साजरा केला गेलेला आहे. आणि याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे युवकांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहित करणं आणि रोजगार आणि उद्योजकता यावरती या दिवशी विशेष भर दिला जातो. या व्यतिरिक्त भारतामध्ये 15 जुलैला सुश्रुत जयंती असते. या दिवशी राष्ट्रीय शस्त्रक्रिया दिन साजरा होतो. आचार्य सुश्रुत यांना शस्त्रक्रियेचे जनक मानलं जातं आणि त्यांनी सुश्रुत संहिता हे पुस्तक देखील लिहिलेलं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, कॉमनवेल्थ टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 चा अधिकृत शुभंकर कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मयूर. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 2026 मध्ये कॉमनवेल्थ टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची 22वी आवृत्ती नवी दिल्लीमध्ये होणार आहे आणि या स्पर्धेसाठी त्यागराज स्टेडियम ठरवलं गेलेलं आहे. स्पर्धेची तारीख ही 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 अशी जाहीर झालेली आहे आणि या स्पर्धेचा अधिकृत शुभंकर मयूर आहे आणि जो भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोरवरून प्रेरित आहे. आणि दिल्ली सरकार आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया मिळून या स्पर्धेचं आयोजन करत आहे. कॉमनवेल्थ टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 ही दिल्लीच्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांपैकी एक मानली जाते. पुढील प्रश्न तिसरा, अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत सर्वप्रथम कोणत्या महानगरपालिकांना पाणी पुरवठा व स्वच्छता प्रकल्पांसाठी मंजुरी मिळाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाशिक आणि पुणे. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अर्बन चॅलेंज फंड सुरू झालेला आहे. केंद्र सरकार या फंडासाठी 11,200 कोटी देणार आहेत आणि महाराष्ट्र सरकार देखील 11,200 कोटीचा हिस्सा देणार आहेत आपला. म्हणजे दोन्ही सरकार मिळून एकूण 22,400 कोटींचा निधी या कामासाठी उपलब्ध करणार आहेत. हा निधी जो आहे तो डेप्ट सिक्युरिटीज आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे PPP या माध्यमातून उभा केला जाणार आहे आणि याचा मुख्य उद्देश आहे की शहरांची पायाभूत सुविधा सुधारायची आहे आणि डिजिटल गव्हर्नन्स हा या योजनेमधला एक महत्वाचा भाग देखील आहे. पुढील प्रश्न चौथा, लडाखमधून प्रीमियम जर्दाळूची पहिली निर्यात कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयुक्त अरब अमिराती UAE मध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. लडाखने 14 जुलै 2026 रोजी UAE कडे आपली पहिली ताजी जर्दाळू निर्यात सुरू केली आणि ही पहिली खेप म्हणजे 1,000 मेट्रिक टन जर्दाळू निर्यातीच्या उपक्रमाची सुरुवात आहे. लडाखमधील GI टॅग मिळालेला रॅक्टसे काप्रो ही या जर्दाळूची जात आहे. महत्वाची नाव लक्षात ठेवा. आणि APEDA या संस्थेचा या निर्यातीत सहभाग आहे. याचा फुल फॉर्म आहे ॲग्रिकल्चरल प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी.
पहिला जर्दाळूचा माल दिल्लीहून स्पेशल कार्गो फ्लाईटने UAE ला पाठवण्यात आला आणि GI टॅग असलेल्या जर्दाळूच्या जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी या निर्यातीमुळे हातभार लागणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. मध्य प्रदेश सरकारने पंचायतींचे आर्थिक लेखापरीक्षण पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी कोणती प्रणाली सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दृष्टी असं नाव आहे त्या प्रणालीचं. महत्वाचे पॉइंट्स पहा. मध्य प्रदेशने आपल्या पंचायत लेखापरीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया आता डिजिटल केलेली आहे आणि यासाठी दृष्टी नावाची नवीन प्रणाली सुरू झाली आणि याचा फुल फॉर्म आहे डिजिटल रिमोट ऑडिटिंग सिस्टीम फॉर ट्रान्सपरन्सी अँड इन्साइट्स, असा त्याचा फुल फॉर्म आहे, साधारण लक्षात ठेवा. आणि हे डिजिटल लेखापरीक्षण प्रणाली देशातील एकमेव आहे असं सांगितलं जात आहे आणि आता लेखापरीक्षण जास्त पारदर्शक, सोपं आणि जलद होणार आहे आणि या प्रणालीमुळे 23,000हून अधिक ग्रामपंचायतींचं लेखापरीक्षण सहज होऊ शकतं आणि दृष्टीमुळे पंचायतीच्या आर्थिक व्यवस्थापन आता आणखीन कार्यक्षम होणार आहे. पुढील प्रश्न 6वा. भारताने लॉर्ड्सवरील महिला कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा किती धावांनी पराभव केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 270 धावांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 13 जुलै 2026 रोजी लॉर्ड्सवरती इंग्लंडचा 270 धावांनी पराभव केलेला आहे आणि सामना लंडन मधल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरती खेळला गेला आहे आणि लॉर्ड्सवरती झालेला हा पहिलाच महिला कसोटी सामना होता. भारताने इंग्लंड समोर 457 धावांचं मोठं लक्ष यामध्ये ठेवलं होतं आणि याष्टिका भाटिया हिने लॉर्ड्सवरती शतक झळकावलं आणि ती पहिला महिला खेळाडू ठरलेली आहे. स्मृती मंधानाने अर्धशतक केलं होतं, ही पण न्यूज आपण पाहिली आहे. आणि क्रांती गायकवाडने पहिल्या डावामध्ये दमदार गोलंदाजी करत 5 बळी घेतला, हा पण एक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. ही न्यूज घेता आली नव्हती मला. याष्टिका, स्मृती मंधाना आणि क्रांती, लॉर्ड्सवरील क्रिकेट संबंधी या तिघींचं नाव लक्षात ठेवा. आणि भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर यांनी केलं होतं आणि या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात नवपर्व सुरू झालंय. पुढील प्रश्न 7वा. पश्चिम बंगालमध्ये कृषी विकासाचा रोडमॅप कोणत्या आधारावरती तयार करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हवामान आणि मृदा या घटकांवरती. महत्वाचे पॉइंट्स पहा. पश्चिम बंगालमध्ये हवामान आणि माती यावरती आधारित कृषी विकासाचा रोडमॅप तयार होत आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या रोडमॅपची घोषणा केली आहे. कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्था या प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत आणि बटाटा आणि ताग बियांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येणार आहे अंतर्गत. आणि या रोडमॅपमध्ये हवामानानुसार शेतीच्या विकासावरती मुख्य भर दिला जाणार आहे. हा ऍक्च्युली उपक्रम आहे आणि मातीच्या प्रकारानुसार पिकांची योजना आखली जाणार आहे. एकंदरीत या गोष्टी होणार आहेत यामध्ये. आणि पश्चिम बंगालने PM फसल विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचं कौतुक देखील करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न 8वा. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावरती सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिंद ते सोनीपत या मार्गावरती. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणामध्ये सुरू होणार आहे आणि ही ट्रेन जिंद ते सोनीपत या मार्गावरती धावणार आहे. याचं जे उद्घाटन आहे ते 17 जुलै 2026 रोजी होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी हिरवा कंदील दाखवलाय. भारतामध्ये प्रथमच हायड्रोजनवरती चालणारी ट्रेन ही असणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवा कुठल्या मार्गावरती धावणार आहे. ठीक आहे, आणि हायड्रोजनवरती चालणारी आहे.
हरियाणामधून सुरू झाले. एवढे पॉईंट लक्षात ठेवा. आणि प्रवाशांसाठी 682 आसनांची सोय आहे यामध्ये आणि एका फेरीमध्ये सुमारे 2600 लोक प्रवास करू शकतात एवढी तिची कपॅसिटी आहे. आणि ट्रेन जी आहे ती 89 किलोमीटर अंतर पार पाडेल आणि दिवसाला तिच्या 4 फेऱ्या होऊ शकतील. ठीक आहे. आणि हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याचा उद्देश आहे स्वच्छ ऊर्जा वापराला चालना देणं आणि पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी करणं असा त्याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 9. भारताने सीमा निगराणीसाठी सुरू केलेल्या स्वदेशी कार्यक्रमाचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ASHAPS म्हणजे एअरशिप बेस्ड हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाइट असं त्याचं नाव आहे. नाव लक्षात ठेवा. भारताने ASHAPS कार्यक्रम सुरू केलाय. मुख्य उद्देश आहे सीमा सुरक्षितता आणि निगराणी मजबूत करणं आणि या प्रकल्पाची अंदाजित किंमत जी आहे ते 15,000 कोटी इतकी आहे. आणि HAPS हे साधारणतः 20 ते 30 किलोमीटर उंचावरती म्हणजेच समताप मंडळात काम करतात आणि हे कमी पृथ्वी कक्षेतील उपग्रहांपेक्षा खाली आणि उच्च उंचीच्या ड्रोनपेक्षा वर असतात. आणि एअरशिप अनेक महिने हवेत राहू शकतो आणि दिशा नियंत्रण देखील यामध्ये होऊ शकते. डिफेन्स ॲक्विसिशन काउन्सिल म्हणजे DAC ने फेब्रुवारी 2026 मध्ये HAPS खरेदीला मंजुरी दिली होती. शेवटचा पॉइंट हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 10. दापचेरी येथे उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ कोणत्या देशातील रणजीज बाजारपेठेच्या धर्तीवरती उभारले जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स. महत्वाचे पॉइंट्स पहा. पालघर जिल्ह्यातल्या दापचेरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ उभारली जाणार आहे आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध रणजीज बाजारपेठेसारखी ही बाजारपेठ बनवली जाणार आहे आणि दापचेरी डहाणू तालुक्यात येते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ ही जमीन देण्यात आलेली आहे आणि इथे आंतरराष्ट्रीय टर्मिनल मार्केट तयार होईल आणि या प्रकल्पामुळे ताज्या कृषी उत्पादनांची पुरवठा साखळी मजबूत होणार आहे असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न 11. जम्मू काश्मीर सरकारने जनगणना 2027 साठी किती रकमेचं मानधन मंजूर केलेलं आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, 25.36 कोटी रुपये इतकं. महत्वाचे पॉइंट्स पहा. जम्मू काश्मीर सरकारने जनगणना 2027 साठी 25.36 कोटी इतके मंजूर केलेले आहेत आणि हे पैसे मानधनासाठी म्हणजे जनगणना कामावरती नियुक्त पात्र अधिकारी आणि कर्मचारी यांना दिले जाणार आहेत. निधी जो आहे हा तो प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि मॉनिटरिंग डिपार्टमेंट, डिव्हिजनल कमिशनर्स, डेप्युटी कमिशनर्स आणि जम्मू काश्मीरच्या म्युनिसिपल कमिशन यांना वितरित केले जाणार आहे. आणि मानधन वितरणाची अंतिम तारीख जी आहे ती 31 जुलै 2026 अशी आहे. आणि हा जो निधी आहे तो केवळ जनगणना कामांसाठी वापरायचा आहे अशी त्यामध्ये अट आहे आणि त्यासाठी स्वतंत्र खाते ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. ओके. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत UK CETA अंतर्गत भारतीय निर्यातीला UK मधील किती टक्के टॅरिफ लाईनवरती 0 शुल्क मिळणार आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, 99% इतक्या. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे CETA लागू होणार आहे आणि याचा फुल फॉर्म आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट CETA आणि भारतीय निर्यातीला UK मधील 99% टॅरिफ लाईनवरती 0 शुल्क मिळणार आहे हे लक्षात ठेवा. आणि कराराची पायाभरणी ही 2021 मध्येच इन्हान्स ट्रेड पार्टनरशिप म्हणजे ETP द्वारे झालेली होती. आणि इंडिया UK रोडमॅप 2030 मे 2021 मध्ये स्वीकारण्यात आला होता. म्हणजे याची जी बोलणी आहे ती म्हणजे 30ची ही 2021 मध्येच झालेली होती, मे 2021 मध्ये
असा तो पॉइंट आहे. ठीक आहे. आणि 2030 पर्यंत भारत UK व्यापार 100 अब्ज अमेरिकन डॉलर करण्याचं लक्ष आपल्यासमोर आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 15 जुलै 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.